नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRB न्यूज मराठीमध्ये. मी गुणवंत दांगट. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज महायुतीतील मंत्रिमंडळाचा आज विस्तार झालेला आहे आणि याच राजभवनामध्ये जे नागपूरमधील राजभवन आहे, या नागपूरमधील राजभवनामध्ये आज महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडलेला आहे. ज्या अनेक आमदारांनी या ठिकाणी शपथविधी घेतलेला आहे. भारतीय जनता पार्टीची असतील, अजित पवार गटाचे असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार असतील, यांनी याच राजभवनामध्ये आज मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये त्या मंत्र्यांना नेमकं काय वाटतं, ही त्यांची काय पहिली प्रतिक्रिया आहे, हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं स्थान जे जबाबदारी दिली त्यामध्ये उत्तम काम करून आपल्याला विश्वासाने जी जबाबदारी आहे ते त्यात पूर्णपणे 100 पैकी 100 गुण घेऊन अडीच वर्षासाठी सांगितलं जातं. अडीच वर्षासाठी सांगितलं. मी आपल्याला सांगतो की शिंदेसाहेब 2-2.25 वर्ष मुख्यमंत्री राहिले आणि 2.25 वर्षाच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जो आपलं स्थान निर्माण केला ते कोणीही पुसू शकणार नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. त्याच पद्धतीने जितके दिवस माणूस पदावर असला त्या किती दिवस पदावर आहे यापेक्षा त्या पदावरून काम कसं केलं त्याला जास्त महत्त्व असतो आणि तो महत्त्व मला माहीत आहे, तो मी पूर्ण करून दाखवणार. नरेंद्र मोंडेकरांची काय नाराजी है? अभी जवाबदारी मिलने दीजिए. जिस विभाग की जवाबदारी मिलेंगी उस विभाग में और दूसरे विभाग में भी बहुत अच्छे से काम करना है. गए 40 साल से राजनीति करते हुए 4 वक्त में चुन के आया हूँ. आज पहली बार मुझे देवेंद्र फडणवीस साहब ने, एकनाथ शिंदे साहब ने ये मेरे को मौका दिया. अच्छे तरीके से इसको मैं निभाने की कोशिश करूँगा. बहुत जितना अच्छा काम करना पड़ेगा उतना काम करने की मैं कोशिश करूँगा. मंत्री बोलता है ना, छत्रपति संभाजीनगर में पानी का मुद्दा सबसे बड़ा मुद्दा है सर. उसके लिए क्या निर्णय लिया जाएगा, क्योंकि सालों साल से छत्रपति संभाजीनगर की जनता जो है पानी के लिए तरस रही है. पानी के लिए क्या निर्णय होगा सर? 2 महीने में पानी आ जाएगा. अभी पानी का पूरा प्रोसेस कंप्लीट हो चुका है. 2 महीने में पानी आने शुरू होने वाला है. सर, ये 2.5 साल की जो बात कही गई है, 2.5 साल जो मंत्री पद दिए जाएंगे, ये किस बात सही है? सर तुम्हाला 2.5 साल का नहीं है, 2.5 साल का नहीं है. फार्मूला ये है, अगर अच्छा काम नहीं करोगे तो 2.5 साल का इंतजार करने की भी जरूरत नहीं. 6 महीने में भी आपको निकाला जाएगा. सर शिंदे साहब ने गेल्या 2.5 वर्ष आधीच तुम्हाला मंत्रिपद मिळणं अपेक्षित होतं, मात्र काही कारणामुळे आता आपण बघतोय और इन्होंने कहा है कि मराठवाड़े के लिए बहुत काय भावना तुमच्या? निर्णय ये लेंगे. सर चालता आने वाले समय में अनेक वेळेला तुमच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे की मला मंत्रिपद मिळेल, या वेळेला मिळेल, एक्सपान्शनमध्ये मिळेल, परंतु अखेरला शिंदे साहेबांनी माझ्यावर न्याय द्यायचा जी भूमिका घेतली आणि आज मला खऱ्या अर्थात मला न्याय मिळालेला आहे. परंतु ही संधी जी मला जी मिळालेली याचा योग्य तो वापर कसा होईल आणि लोकांना न्याय कसा देईल या भावनेतून मी काम करणार आहे. मराठवाड्याचा बॅकलॉग कसा भरून काढणार आहात? चर्चा झाल्याचं कळत आहे. काय यातलं सत्य आहे आणि हे असं असणार आहे ना? शिंदे साहेबांनी सर्वांना सगळ्याला बोलून आमची मिटिंग घेतलेली. मिटिंगमध्ये सर्व सांगितलं तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे. हा 2.5 वर्षाचा टेन्युअर असणार आहे. जर चांगलं काम केलं नाही तर 2.5 वर्षाची सुद्धा आवश्यकता नाही. 6 महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला घरी बसवण्यात जाईल असा डायरेक्टली इशारा त्यांनी सर्वच मंत्र्यांना दिला आहे. केसरकर, तानाजी सावंत सारख्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलं, त्यामुळे जबाबदारी वाढली का तुमच्यावरती काम करण्याची आता? कारण अशा नेत्यांना घरी बसवत असेल. अहो, ज्येष्ठ तर आम्ही झालेलो, 4 टाइम आम्ही निवडून आलेलो आहोत. म्हणून आता हे कालचक्र आहे, हे बदलत असतं. इतरांना संधी देणं, आता 2.5 वर्षानंतर सुद्धा इतरांना संधी द्यायची. मग काय, सर्व आमदारांना संधी देता आली पाहिजे. त्यांच्याकडे काम करण्याची जी ताकद आहे त्याचा खऱ्या अर्थानं वापर झाला पाहिजे. ही शिंदे साहेबांची भूमिका आहे. कुणावर अन्याय करणे किंवा कुणाला डावलणे हा त्यांचा हेतू मुळीच नाही. शिवसेनेकडून सर्व नेत्यांकडून हा मनाचा मोठेपणा दाखवावा अशी अपेक्षा तुम्ही करता का? जशी तुम्ही आता दाखवताय की जो काम करेल त्याने काम करावं, जो काम करणार त्याला घरचा. आणि 2.5 वर्षापूर्वी देखील तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला होता, कुठली नाराजी नसताना. तुमचं नाव असं तुम्ही माघार घेतलेली होती त्यावेळी. मनाचा मोठेपणा दाखवल्याचंच हे फळ आहे. म्हणून मी त्याला एवढं माझ्यावर अन्याय झाला असं मी म्हणत नाही. ज्यांना संधी मिळाली त्यांनी ते काम केलं. मला संधी मिळाली, मी जे चांगलं काम करायचा प्रयत्न करेन आणि निश्चितच मला एवढी मोठी संधी आयुष्यामध्ये कधी मिळेल का नाही ही शक्यता सुद्धा नव्हती. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणसाला एवढ्या कॅबिनेट मंत्र्यापर्यंत जाता येतं हे फक्त शिवसेनेत होतं, हे मला आवर्जून सांगावं लागेल. मराठवाड्याचा बॅकलॉगच काय, मराठवाड्याला प्रायोरिटी आमची ती.
आमचा भाग हा दुष्काळग्रस्त जेव्हा समजला जातो त्यासाठी जे काही करता येईल, आता कॅबिनेटमध्ये आम्हाला बोलायला संधी मिळते ना, आता निश्चित त्या संधीचा फायदा घेऊ आणि जे काही खातं आता आज किंवा उद्या मिळेल त्याच्यानुसार महाराष्ट्रातला सर्व भाग निश्चित आम्ही पिंजून काढू. 4 टर्म चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, कुठंतरी त्या कामाचं चीज झालं असं वाटतंय. माझ्या वडिलांचंही स्वप्न होतं, तेही स्वप्न आज पूर्णत्वाला गेलंय आणि खऱ्या अर्थानं मतदारसंघातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची लोकांची इच्छा होती की बाबा या वेळेला तरी आपल्याला ही संधी मिळाली पाहिजे आणि निश्चितपणानं आज महायुतीच्या माध्यमातून अजितदादांनी ही संधी मला दिली. निश्चितपणानं दादांना आणि या महायुती सरकारच्या तिन्ही नेत्यांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ह्या पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली. ती जबाबदारी पार पाडून ह्या राज्याचा कसा विकास करता येईल आणि जे काही खातं मला मिळेल त्या खात्यामध्ये जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करेल. माझा जो मतदारसंघ आहे प्रामुख्याने ठाणे आणि मीरा भाईंदर, त्या मतदारसंघाचा विकास करून राज्याला एक प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि आमचे सगळ्यांचे लाडके आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना कसं खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर काम करता येईल यासाठी मी प्रयत्न करतो. मात्र मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं आज. नाही, बिलकुल नाही. बघा, एक गोष्ट असते, पक्षाच्या प्रमुखांना काही गोष्टी वेळेअभावी काही प्रत्येकाला न्याय देता येत नाही, परंतु मला योग्य वेळी शिंदेसाहेबांनी न्याय मिळवून दिलेला आहे. 30 वर्षाची त्यांची आणि आमची मैत्री आहे. महापालिकेमध्ये एकत्रितपणे 1997ला आम्ही नगरसेवक म्हणून काम केलेलं, तर आत्तापर्यंत ते मुख्यमंत्री होते. आम्ही काही नसतानासुद्धा आम्हाला असं वाटायचं की आम्हीच मुख्यमंत्री आहोत. अशा आविर्भावामध्ये आम्ही गेल्या 2.5 वर्षात काम करायचो आणि या राज्याची सेवा त्यांनी ज्या पद्धतीने केलेली आहे त्याचं प्रतीक म्हणून आम्हाला एवढं भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांनी योगदान दिलेलं आहे. लोकांनी एवढं चांगलं बळ आम्हाला दिलेलं आहे आणि त्याचं संधीचं सोनं करून भविष्यामध्ये हा राज्य जास्तीत जास्त पुढे कसा नेता येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. नाराज आहेत, ज्यांना मंत्रिपद मिळालेले नाही त्यांना काय संदेश द्याल? नाही, नाराज होण्याची काही गरज नाही. मी सुद्धा 4 वेळा आमदार झालो, मला सुद्धा 3 वेळा काही मिळालं नव्हतं, पण मी नाराज नव्हतो. पक्ष संघटनेचं आणि काम करत होतो, राज्याची सेवा करत होतो, मतदारसंघाची सेवा करत होतो. त्यांनाही आज जरी संधी मिळाली नसेल तरी भविष्यामध्ये त्या सगळ्यांना संधी मिळेल याची मला खात्री आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येकाला योग्य वेळी न्याय दिलाय, हा त्यांचा इतिहास आहे. 2.5 वर्षांसंदर्भात सांगण्यात आलंय पक्षाकडनं, असंही कळतंय. 2.5 वर्षानंतर मंत्रिमंडळ बदललेलं. 2.5 वर्ष काय, जर योग्य काम केलं नाही तर वर्षभरामध्ये सुद्धा त्याची गच्छंती होऊ शकते. तुम्हाला जर पक्षाच्या प्रमुखांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी मंत्री म्हणून नेमलेलं आहे तर त्या मंत्रिपदाला न्याय देण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे तुम्ही ते कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. जर पार पाडलं नाही तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचा नैतिक अधिकार नाही. हा कोट एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिला, त्यामुळे आम्ही घालू शकलो. तुमच्या कोटासहित तुमच्या टॉवेलची खूप चर्चा आहे. टॉवेल हे माझं एक निशाणी आहे, प्रतीक आहे. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे टॉवेल वापरणं, रुमाल वापरणं काही चुकीचं नाही. त्यामध्ये काही वेगळी स्टाईल असेल चांगला वाटतोय, ही माणूसच चांगला आहे. जर तुमचं मन चांगलं असेल तर सगळं चांगलं दिसतं. अनेक जण नाराज असं सांगितलं, अनेक जण मंत्रिपद नाही मिळालं नाही म्हणून. अरे मागच्या वेळेला आम्ही थांबलो होतो, आता त्यांना थांबवलंय. पालकमंत्रीपद. सर्वप्रथम तर मी महायुतीचं सन्मान्य मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, माझे नेते सन्माननीय अजितदादा यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो की माझ्यावर विश्वास दाखवून खूप मोठी जिम्मेदारी त्यांनी टाकलेली आहे. पण मला 100% खात्री आहे की जो दीर्घकाळ अनुभव असेल, आमच्या परिवाराचा अनुभव असेल, तो कामी येईल आणि जी काही मोठी जिम्मेदारी आहे त्याला पार पाडण्यात मला शक्ती ह्या परिवारामार्फतच मिळणार आहे आणि हे माझ्या जनतेची शक्ती माझ्या पाठीशी असल्यामुळे मी चांगल्या रीतीने तिथे पार पाडण्याचा प्रयत्न करणार. नाईक कुटुंबाची सत्ता अनेक गेली वर्ष या महाराष्ट्र राज्यावरती होते. अखेरीस त्याला मध्ये खंड पडला, परंतु आता पुन्हा एकदा तुमच्या रूपाने कॅबिनेट मंत्री स्वरूपात तुम्हाला नाईक कुटुंबाला ही संधी दिलेली आहे. काय सांगाल, काय भावना आहेत? हे मागच्या 10 वर्षापासून परिवारात समजा किंवा आमच्या नाईक घराण्यात हा मंत्रिपदाचा थोडंसं 10 वर्षापासून तिथे गॅप पडलेला आहे. पण आता संधी मिळालेली आहे. तर माझं मत एवढंच आहे की सन्मान्य दादांनी जे काही जिम्मेदारी दिलेली आहे ही जिम्मेदारी 100% फार मोठी आहे. पण पहिले मतदारसंघाचा विषय होता, पण आज पूर्ण महाराष्ट्राचा विषय राहील. म्हणून
सर्वप्रथम तर ते खाते वाटप होणं आवश्यक आहे. खाते वाटप झाल्यानंतर जो कोणतंही खातं मिळेल त्या खात्याच्या अंतर्गत महाराष्ट्रात कसं काम करता येईल आणि प्रत्येक जनतेचं कसं काम करता येईल हे ते खातं वाटप झाल्यानंतर त्याचा विषय आहे. म्हणून माझं मत आहे की आज रात्री जर खाते वाटप झाले तर त्याच्यावर मग पुढचं कसं आपल्याला पुढचं भविष्यात कसं काम करायचं ते त्याच्यावर अवलंबून आहे. पण धाकधूक होती आज जोपर्यंत तुमच्या मंत्रिपदासाठी फोन येत नव्हता तोपर्यंत. आणि तो किस्सा काय होता म्हणजे कारण तुम्हा अनेकांना त्याचा अनुभव होता, तुम्ही पहिल्यांदाच या सगळ्या प्रक्रियेला सामोरे जात होते. नाही कसं आहे, आता माझे वडील पण एवढ्या वेळेस मंत्री झालेले आहेत तर मला एक माहिती होतं की प्रोटोकॉल फॉलो होतोय. एक तर गटनेत्याचं किंवा महत्त्वाच्या नेत्याचा एक फोन येतो की तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, अमुक वेळेस या दिवशी याच वेळेस तुम्हाला शपथ घ्यायची आहे आणि आपण यावं असं, किंवा एक पत्र येतो आहे आपल्याला की तुमची शपथविधी आहे, या तो पत्र प्रोड्यूस करत माहिती होतं मला 2 दिवसापासूनच माहिती होती. पण माझं मत असं आहे की एवढा जुना अनुभव आहे, सर्वांना बघितलेला आहे घरात, तर मी फक्त एवढंच होतं की मला सांगायला म्हणजे माझे वडील मला नेहमी सांगतात अधिकृतरित्या तेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत त्याची घोषणा करायची. मला 2 दिवस झाले, 2 दिवसापूर्वी कळालं. लाडकी बहीण योजना तुम्ही ही योजना राबवली त्यानंतर हे संपूर्ण यश जे आहे तुमचं कौतुक होत आहे. आता पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादांचे मनापासून आभार मानते की आज पुन्हा एकदा या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची त्यांनी मला संधी दिली आणि या संधीचा अधिकाधिक लोकहिताची कामं करण्याचा प्रयत्न तिन्ही आमच्या नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली मी करेन. ताई पुन्हा त्याच खात्यात काम करायला आवडेल ताई की वेगळं खातं ताई? पारंपरिक पगडीमध्ये आलेले आहे जयकुमार गोरे. खरं तर आमच्या परिवाराची जुनी परंपरा आहे. महाराष्ट्राचा फेटा ही आपली सगळ्यांची परंपरा आहे आणि कुठलाही आनंदाचा प्रसंग असेल त्यावेळेस पारंपरिक वेशभूषामध्ये आपण असलं पाहिजे. त्या पारंपरिक वेशभूषाचा आपल्या संस्कृतीचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून कुठलाही संकोच न ठेवता मी माझ्या पारंपरिक कपड्यांमध्ये आलो. उत्तर महाराष्ट्राला न्याय मिळाला असं वाटतं यावेळेस? जोरदार सगळ्या भागांना तुम्ही जर बघितलं तर सगळ्या भागांचा समतोल हे मंत्रिमंडळ अत्यंत समतोल आहे, युवा आहे, समाजातील सगळ्या घटकांना न्याय देणार आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस लोकनेत्याच्या टीममध्ये एक जोरदार काम करण्याची मला संधी मिळाली, महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझं परम भाग्य मी समजतो. खाते वाटपच्या संदर्भात आता लगेच कॅबिनेट आहे, त्याच्यामध्ये पुढचा निर्णय माननीय मुख्यमंत्री. तर महायुती सरकारच्या मंत्र्यांचा आज शपथविधी पार पडलेला आहे. मी गुणवंत दांगट, DRV न्यूज, मुंबई.